नमस्कार शिक्षक साथियो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा CTET मराठी पॅडागॉजी पाठ 5 मध्ये स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून 500 प्रश्नांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यातील हा 61वा प्रश्न आहे CTET मराठी पॅडागॉजीच्या संदर्भातील. प्रश्न क्रमांक 61. रचनावादानुसार शिक्षकाची सर्वात योग्य भूमिका कोणती? ए. विद्यार्थ्यांना स्वतः ज्ञान निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे. विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी प्रवृत्त करणे. पाठांतर करायचं नाही आहे, रट्टा मारायचा नाही आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. ज्ञानाचे अंतिम स्रोत असणे, हे देखील चुकीची शब्दावली वाटते. केवळ मूल्यांकन करणे, ते केवळ हा शब्द आला आहे. मूल्यांकन करायचं आहे, परंतु केवळ मूल्यांकन नाही करायचं आहे. केवळ हा शब्द आल्यामुळे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक ए. विद्यार्थ्यांना स्वतः ज्ञान निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, पूरक वातावरण निर्माण करणे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणता प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये उच्चस्तरीय विचारक्षमतेला सर्वाधिक चालना देतो? उच्च स्तरीय विचारक्षमता पाहायची आहे, कोणत्या प्रश्नामध्ये येत आहे. कवितेचे शीर्षक काय आहे? कवीचे नाव काय आहे? या कवितेचा शेवट वेगळा करायचा झाला तर तुम्ही काय बदल कराल? ऑप्शन क्रमांक सी पूर्णपणे उत्तर बरोबर आहे, कारण ह्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण शेवट वेगळा करायला सांगत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकतात हे विचारत आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर त्याच्या अनुभवा आधारित असेल. प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर हे वेगवेगळे असेल व त्यांना विचार करण्यासाठी आपण प्रोत्साहन करत असू. ऑप्शन क्रमांक सी हे उच्चस्तरीय विचारक्षमतेला दर्शवत आहे. पुढील ऑप्शन पुन्हा एकदा बघूया आपण. कविता किती ओळीची आहे? किती ओळीची कविता आहे? चुकीचं शीर्षक काय आहे? हे देखील ऑप्शन उच्चस्तरीय विचारक्षमता दाखवत नाही आहे. कवीचे नाव काय आहे? हे देखील ऑप्शन उच्चस्तरीय विचारक्षमता दाखवत नाही आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. भाषा शिकवताना स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर भाषा शिकवताना स्कॅफोल्डिंग विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या चुका लगेच दुरुस्त करणे हे चुकीचं आहे. हे लगेच त्यांना सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगणे, याच्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सुरुवातीला आवश्यक तेवढी मदत करून नंतर हळूहळू कमी करणे, उत्तर बी बरोबर आहे. स्कॅफोल्डिंगचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे व त्या समस्यांवरती काम करणे. त्या समस्यांवरती काम करत असताना त्याला जेवढी गरज आहे तेवढीच गरज शिक्षकांनी करणे व हळूहळू आपण करत असलेली मदत ही कमी करायची आहे, विद्यार्थ्याला सक्षम बनवायचे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. फक्त गृहपाठ देणे, म्हणजे फक्त हा शब्दावली चुकीची आहे. विद्यार्थ्यांना शांत बसवले तर ते विचार कसे करतील, ते बोलतील कसे, त्यांचे विचार ते मांडतील कसे, म्हणून प्रश्न क्रमांक 63 उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना एकाच विषयावर वेगवेगळे दृष्टिकोन मांडण्यास सांगितले. हा उपक्रम कोणते कौशल्य विकसित करतो? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकाच विषयावरती वेगवेगळे दृष्टिकोन मांडण्यास सांगितलेले आहेत. तर हा उपक्रम कोणते कौशल्य विकसित करतो? अपसारी विचार बरोबर उत्तर. केवळ स्मरण होत नाही आहे, पाठांतर होत नाही आहे, अनुकरण होत नाही आहे, तर अपसारी चिंतन या ठिकाणी होत आहे, अपसारी विचार या ठिकाणी होत आहेत की एकाच विषयावरती वेगवेगळे दृष्टिकोन सांगायला सांगितलेले आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सतत निरीक्षण करून त्यांना सुधारण्यासाठी सूचना देणे म्हणजे समेटिव्ह असेसमेंट. पुन्हा एकदा प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सतत निरीक्षण करून त्यांना सुधारण्यासाठी
सूचना देणे म्हणजे काय? सतत निरीक्षण करायला सांगितलेले आहे व त्यांना सुधारण्यासाठी सूचना द्यायच्या आहेत. याचा अर्थ होत आहे ऑप्शन क्रमांक बी, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह असेसमेंट हे अंतिम मूल्यमापनासाठी केलं जातं, सत्राच्या शेवटी केलं जातं, म्हणून समेटिव्ह असेसमेंट चुकीचं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे शिकवत असताना केलं जातं, हे सतत केलं जातं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिकत असताना मूल्यमापन केले जाते, सुधारण्यासाठी फीडबॅक दिले जातात, म्हणून फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे उत्तर अत्यंत योग्य आहे. नक्की ऑप्शन क्रमांक बी आणि सी दोन्ही सुद्धा या ठिकाणी चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणते विधान नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या भाषा अध्यापन तत्वाशी सर्वाधिक सुसंगत आहे? कोणते विधान योग्य आहे एनसीएफच्या दृष्टिकोनातून? व्याकरण प्रथम, भाषा नंतर. चुकीचं. सर्वप्रथम भाषा, सर्वप्रथम बोलणे, त्यानंतर हळूहळू व्याकरणाची स्तर विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो. चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना कमी बोलावे हे देखील उत्तर चुकीचं आहे. फक्त लेखी सराव पुरेसा असतो. फक्त हा शब्द आला आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. भाषा सामाजिक संवादातून शिकली जाते, भाषा परिवेशमधून शिकली जाते, भाषा आपल्या अवतीभोवती चालत असलेल्या सामाजिक सांस्कृतिक घडामोडीतून शिकली जाते, म्हणून भाषा सामाजिक संवादातून शिकली जाते. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. एखादा विद्यार्थी उत्तर देताना चुका करतो, रचनावादी शिक्षक काय करेल? सर्वांसमोर शिक्षा करेल. सर्वांसमोर शिक्षा करणे चुकीचे आहे. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि पुढच्या वेळेला तो उत्तर देणारच नाही, म्हणून सर्वांसमोर शिक्षा करणे चुकीचं आहे. योग्य उत्तर सांगून विषय संपवेल. योग्य उत्तर काय आहे हे विषय सांगायचा आणि विषय संपवून टाकायचा, हे देखील उत्तर चुकीचं आहे. विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त करणारे पूरक प्रश्न विचारेल. अत्यंत योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. विषय संपवणं म्हणजे आपलं शिकवून झालं, सिलेबस झालं, ह्याचा अर्थ असा होतो. तर विद्यार्थ्यांना समजलं आहे की नाही हे समजतं त्यांना आपण प्रश्न विचारल्याने, आणि प्रश्नातून आपण मूल्यमापन करत असतो की कुठल्या विद्यार्थ्याला किती समजले आहे. म्हणून विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त करावे व त्यांना पूरक प्रश्न विचारावे. म्हणजेच विद्यार्थी उत्तर देताना चुका करतो, रचनावादी शिक्षक काय करतील तर त्याला पूरक प्रश्न विचारतील. गुण कमी करेल हे देखील उत्तर चुकीचं आहे. जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? मोठ्याने वाचन करणे, स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणीव ठेवणे व तिचे नियोजन करणे. फक्त स्मरणशक्ती वाढविणे, फक्त शब्द आला आहे आणि स्मरणशक्ती वाढवणे म्हणजे मेटाकॉग्निशन नाही आहे. लेखनाचा वेग वाढवणे हे देखील उत्तर चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणीव ठेवणे व तिचे नियोजन करणे. मेटाकॉग्निशन म्हणजे स्वतःच्या शिकण्यावर विचार करणे. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर विद्यार्थी सांगत आहे की मला हा विषय समजला नाही, म्हणून ह्या विषयाचे मी नीट वाचन करेल, ते समजून घेईल व त्याचे मी नोट्स बनवेल, म्हणजेच मेटाकॉग्निशन. स्वतः शिकत असताना स्वतःला किती येत आहे, किती येत नाही आहे, जे येत नाही आहे त्याच्यावरती काय प्लॅन्स करायचे आहेत हे स्वतः विद्यार्थी ठरवेल, म्हणजेच मेटाकॉग्निशन होय. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 69, शिक्षकाने वर्गात खुल्या प्रकारचे प्रश्न विचारले. खुले प्रकारचे प्रश्न मतलब मुक्त अंतवाले प्रश्न, याच्यामध्ये एकापेक्षा अनेक उत्तरे येऊ शकतात, म्हणजे खुल्या प्रकारचे प्रश्न विचारले. त्यामागचे मुख्य उद्देश कोणते? एकच निश्चित उत्तर मिळावे? नाही, खुला प्रश्न विचारला आहे
म्हणजेच एका प्रश्नाची अनेक उत्तरे यायला पाहिजेत असे प्रश्न विचारले आहेत, तर एकच निश्चित उत्तर मिळवणे हे उद्देश नाही. वेळ वाचवणे हे देखील नाही. विद्यार्थ्याला विचार, विश्लेषण, अभिव्यक्ती विकसित करणे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. पाठांतर तपासणे हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणती परिस्थिती लर्नर सेंट्रल क्लासरूम दर्शवते? विद्यार्थी केंद्रित दर्शवते. खालीलपैकी कोणती परिस्थिती ही विद्यार्थी केंद्रित दर्शवते? विद्यार्थ्यावरती लक्ष दिलं आहे हे दर्शवते. तर शिक्षक सतत बोलतो, विद्यार्थी ऐकतो, मग नंतर तो झोपून जाणार. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए चुकीचा आहे. सर्व विद्यार्थी एकच उत्तर लिहितात म्हणजे ज्याची क्षमता नाही तो देखील उत्तर लिहितोय आणि ज्याची क्षमता आहे तो देखील उत्तर लिहितोय. त्याच्यामुळे एकच उत्तर लिहितात हे देखील चुकीचं आहे. शिक्षक फक्त पाठ्यपुस्तक वाचत आहे तर हे देखील उत्तर चुकीचं आहे. शिक्षकांनी जो टॉपिक ते सांगत आहे समजावून त्या टॉपिकच्या संदर्भात आजूबाजूच्या पर्यावरणाशी निगडीत असे विषय घ्यावे व ती उदाहरणं विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी म्हणजे तो विषय विद्यार्थ्यांना लवकर समजेल. विद्यार्थी चर्चा करतो, सहकार्य एकमेकांना करतो, स्वतः प्रयोग करतो व चिंतनातून शिकतो. म्हणजेच आपण विद्यार्थी केंद्रित क्लासरूमकडे आपण जात आहोत. लर्नर सेंट्रल क्लासरूमकडे आपण जात आहोत. कारण इथे संपूर्णपणे काम विद्यार्थी करत आहे आणि स्वतः चर्चा करून, एकमेकांना सहकार्य करून, प्रयोग करून त्यातून तो चिंतन करत आहे. म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण होत आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर उत्तर आहे. आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 70 पर्यंत थांबत आहोत. पुढचा पाठ आहे तो देखील आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी पॅडोगॉजीवरती आपण जर अभ्यास करत असाल, समजून घेत असाल तर हा चॅनल आपल्यासाठी आहे. मराठी ग्रामर विषयी, मराठी पॅडोगॉजी विषयी आपण परीक्षेपर्यंत अनेक व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि हे 500 प्रश्न जे सॉल्व्ह करतील, प्रश्नपत्र जे शिक्षक पोचतील, नक्कीच त्यांना याचा फायदा परीक्षेसाठी नक्कीच होईल.